सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीच असतात, ते शासनासाठी नसतात। माफ करा, या निर्लज्ज शासनासाठी नसतात। आपणास कळत नाही, शासन आपणास वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करते। कोर्टाचा आदेश आहे, एका वर्षात बालकांना संपूर्णरित्या 300 दिवस आहार पुरविणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे। तरीही आपण अंगणवाडी केंद्रे हे बंद ठेवले, आहार पुरविणे बंद केले। हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे। आपण आहार पुरविणे चालू करा, नसता आपणास निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल, आपणास नोटिसा देण्यात येतील, तरीही ते आपण ऐकत नाहीत। शासनाच्या हे लक्षात येत नाही का की कर्मचाऱ्यांनी 1.5 महिन्यांपासून जो संप पुकारला आहे तो कायदेशीररित्या असून 2 वर्षापूर्वी याच सर्वोच्च न्यायालयाने आपणासही काही आदेश दिले होते, ते आपण मानले नाहीत। बेकायदेशीररित्या आपण सर्वोच्च न्यायालयाचाही कितीतरी मोठ्या प्रमाणात अपमान केला आहे, याचेही उत्तर आपणास द्यावे लागेल। शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटिसास उत्तर मागत आहे। हेच उत्तर जर संघटनेने शासनास कोर्टामार्फत मागितले तर कोर्टाने 2 वर्षापूर्वी आदेश दिले, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैज्ञानिक आहेत, ते शासकीय दर्जास पात्र आहेत, त्यांना ग्रॅज्युइटी सुद्धा देण्यात यावी, त्यांना पेन्शन सुद्धा देण्यात यावी। मग 2 वर्षे झाले, अजूनही हे आदेश आपण पाळले नाहीत। संघटना हे कोर्टामार्फत विचारू शकत नाही का? आणि विचारले जर तर शासनाकडे याचे उत्तर आहे का? पूर्व सूचना देऊन कायदेशीररित्या संघटनेने संप पुकारला, पण बेकायदेशीररित्या शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला। हा अपमान का केला? जर ही कारणे दाखवा नोटीस संघटनेने कोर्टामार्फत शासनास दिली तर शासन यास उत्तर काय देणार? पण ते उत्तर न देण्या इतका निर्लज्जपणा जर शासन दाखवत असेल तर या शासनास निर्लज्ज म्हणणे हेच योग्य। तरीही अंगणवाडी सेविका ताईंनो, आपणास याबाबत काय वाटते नक्की कळवा। आणि अजूनही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओस एक लाईक करा। धन्यवाद।